तर पोट्ट्यांनो, आपल्या विदर्भातले सर्वात फेमस रील स्टार प्रतीक दाला मी कुठं आणि कसा भेटलो ते सर्व सांगतो मला. पण असं मधातून कसं आधीपासून बघा. कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव मोरे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपल्याला जळगाव जामवतले मग काय 120-310 स्पीडनं गाडी काढून आम्ही निघालो जळगावच्या दिशेने. मग आम्ही पोहोचलो नांदुरातल्या रेल्वे गेटवर. ते की बरं की रेल्वे गेट ओपनच होतं, नाही तर इथंच खूप टाइमपास. मग काय गाडी काढून आम्ही पोहोचलो डायरेक्ट जळगाव जामोद मधल्या कॉलेजवर. हे कॉलेज तर तुम्ही आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल. आपला पहिल्याच राऊंड मध्ये नंबर लागला म्हणून आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार होते. ऑफिसमध्ये येऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतले. डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आम्ही आलो इकडे बाहेर आल्यावर तो इकडे पाहतो तो खूप पाणी चालू होता. म्हटलं पाणी काय आपल्याला आता घरी काही जाऊ देत नाही. पाणी चालू होता. मग काय आम्ही आलो इकडे क्लासमध्ये आल्यावर थोडे रिकामे चाळे केले. पाणी बंद झाल्यावर आम्ही निघालो रूम पाहायला. आम्ही इकडे रूमवर येऊन रूम वगैरे पाहून घेतली. रूम पाहून आम्ही निघालो नांदुराच्या दिवशीने. नांदुरात आम्हाला होतं का आम्ही आलो नांदुरामध्ये येऊन आम्ही आलो प्रतीकदाच्या बासाबेनसोबत. ते दादा बोलले की प्रतीकदा घरी आहे म्हणे. मग आम्ही आलो प्रतीकदाच्या घरी. तेवढंच आमचं नशीब चांगलं की प्रतीकदा घरीच होते. प्रतीकदासोबत आम्ही 2-3 फोटो काढून घेतले. प्रतीकदाला थोडी घाई असल्यामुळे आम्ही काही प्रतीकदाशी जास्त बोलू शकलो नाही. जाऊ द्या, प्रतीकदा भेटला आपल्याला तेच खूप झालं. म्हटलं प्रतीकदाला भेटून आम्ही निघालो होता घरच्या दिशेने. मोठ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल तेवढा लाईक आणि फॉलो करून ठेवा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.